आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या गटनेते पदाच्या वादासंदर्भामध्ये आज नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर वडेट्टीवार गटातील नगरसेवकांना त्यांचं संख्याबळ सिद्ध करायचं असून त्यांना आज विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ सिद्ध करण्याची शेवटची संधी मिळणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये धानोरकर गटातील नगरसेवकांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचं संख्याबळ सिद्ध करण्यासाठी विभागीय आयुक्तांसमोर हजेरी लावली होती। मात्र त्या दिवशी वडेट्टीवार गटाच्या फक्त राजेश अडूर यांनीच उपस्थिती लावत त्यांच्या गटातील अनेक नगरसेवकांना विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ दाखवण्यासाठी उपस्थित राहण्याबद्दलची सूचना मिळालीच नाही किंवा उशिरा मिळाली अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर विभागीय आयुक्तांनी राजेश अडूर आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांना सोमवारी म्हणजे आज विभागीय आयुक्तांसमोर संख्याबळ सिद्ध करण्याची वेळ दिलेली आहे। तर काय आहे चंद्रपूर महानगरपालिकेतला काँग्रेसमधला हा वाद आपण जाणून घेऊयात। चंद्रपूर मनपामध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक हे जिंकून आलेले आहेत। 17 नगरसेवक हे वडेट्टीवार गटाचे आहेत तर 10 धानोरकर गटाचे आहेत। पक्षांतर्गत सोयीनुसार महापौर पद हे धानोरकर गटाकडे देण्यात आलेलं होतं। वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर काँग्रेसच्या गटनेतेपदी विराजमान झाले। तर अलीकडेच वडेट्टीवार गटाचे 6 नगरसेवक हे धानोरकर गटामध्ये गेलेत। धानोरकर गटाकडून अडूर यांना गटनेते पदावरून हटवण्याची विभागीय आयुक्तांकडे मागणी करण्यात आली। विभागीय आयुक्तांकडून अडूर यांच्या जागी सुरेंद्र अडबलांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। तर विभागीय आयुक्तांच्या निर्णयास नागपूर खंडपीठाची स्थगिती आहे। विभागीय आयुक्तांना फेरसुनावणीचे खंडपीठाने आदेश दिलेत। खंडपीठाच्या आदेशानुसार आज वडेट्टीवार गटाला संख्याबळ दाखवण्याची संधी देण्यात आली आहे।